हॅलो फ्रेंड्स, आज आपण फीचर्स ऑफ जावा पाहणार आहोत. तर पहिलं फीचर काय आहे जावाचं? जावा इज अ सिम्पल लँग्वेज. अकॉर्डिंग टू सन मायक्रोसिस्टीम, जावा लँग्वेज इज अ सिम्पल because syntax is based on C++, so easier for programmers to learn after C++. म्हणजे सन मायक्रोसिस्टीम ही कंपनी काय म्हणती तर जावा ही एक सिम्पल लँग्वेज आहे. का तर त्याचा सिंटॅक्स हा C++ लँग्वेजप्रमाणेच आहे, काही वेगळा नाही. तर इट रिमूव्ह मेनी कन्फ्युजिंग अँड ऑर रेअरली यूज फीचर्स, एक्झाम्पल एक्सप्लिसिट पॉइंटर, ऑपरेटर ओव्हरलोडिंग एक्सेट्रा. नो नीड टू रिमूव्ह अन रेफरन्स ऑब्जेक्ट बिकॉज देअर इज ॲटोमॅटिक गार्बेज कलेक्शन इन जावा. जावामध्ये जे काही C++मध्ये अवघड कन्सेप्ट्स आहेत, एक्झाम्पल की एक्सप्लिसिट पॉइंटर म्हणा किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणा, ह्या अशा कन्सेप्ट ह्या जावामध्ये पूर्ण रिमूव्ह केले आहे. त्यामुळे जावा ही एक सिम्पल लँग्वेज आहे आणि त्यामध्ये ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन हे जावामध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे तिथे एक्सप्लिसिट पॉइंटर किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग अशा कन्सेप्टची गरज पडत नाही. तर सेकंड काय आहे? इट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मीन्स वी ऑर्गनाइज अवर सॉफ्टवेअर ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ अ डिफरंट टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट दॅट इनकॉर्पोरेट्स बोथ डेटा अँड बिहेवियर. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? इट इज अ मेथडॉलॉजी ऑर पॅराडिझम वेअर वी कॅन राईट अ प्रोग्राम युझिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट. क्लासेस आणि ऑब्जेक्ट या दोघांचा वापर करून आपण एक पॅराडिझम और मेथड डेव्हलप करू शकतो. त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असं म्हणतात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ मेथडॉलॉजी दॅट सिम्प्लिफाईज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स बाय प्रोव्हाइडिंग सम रूल. आपण UPSचा वापर करून एक सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, ते मेंटेन करू शकतो बाय युजिंग सम रूल्स. तर बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत UPSच्या? तर क्लास, ऑब्जेक्ट, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, एन्कॅप्सुलेशन असे टोटल 6 UPSचे बेसिक्स कन्सेप्ट आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तर थर्ड फीचर्स काय आहे जावाचं? इट इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? जावा कोड कॅन बी रन ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म्स, एक्झाम्पल विंडोज, लिनक्स, सन, सोलारिस, मॅक OS एक्सेट्रा. Java code is compiled by the compiler and converted into bytecode. This bytecode is a platform independent code because it can run on multiple platforms. Example, write once and run anywhere. जावाचा कोड हा आपण कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये रन करू शकतो, जे की विंडोज, लिनक्स, मॅक OS असेल एक्सेट्रा. जावा कोड हा पहिला कंपाईल केला जातो बाय कंपायलर आणि नंतर तो बाईट कोडमध्ये कन्वर्ट केला जातो. त्या बाईट कोड जो काही तयार होणारा बाईट कोड आहे तो आपण कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर रन करू शकतो विदाऊट एनी कंपायलेशन. तर त्याला आपण काय म्हणतो? राईट वन्स अँड रन एनिवेअर. म्हणजे जावा ही एक प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. नेक्स्ट आहे इट इज सिक्युअर. जावा इज सिक्युअर बिकॉज देअर इज नो एक्सप्लिसिट पॉइंटर. जावा प्रोग्राम रन इनसाइड व्हर्च्युअल मशीन सँडबॉक्स. म्हणजे जावा ही सिक्युअर काय आहे? तर तिथं मी आधी पण सांगितलं की तिथे एक्सप्लिसिट पॉइंटर आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग अशा कन्सेप्टच रिमूव्ह केल्यात आणि तिथे ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन प्रेझेंट आहे. त्यामुळे जावा ही एक सिक्युअर लँग्वेज आहे. नेक्स्ट आहे जावा इज अ रोबुस्ट. रोबुस्ट म्हणजे काय? तर सिम्पली स्ट्रॉंग. जावा इज अ रोबुस्ट लँग्वेज. जावा uses strong memory management. There are lack of pointers that avoid security problem. पॉइंटरमुळे काय होतं? जावामध्ये सिक्युरिटी प्रॉब्लेम्स हा अवॉइड केला जातो. देअर इज ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन प्रेझेंट इन जावा. देअर इज एक्सेप्शन हँडलिंग अँड टाईप चेकिंग मेकॅनिझम इन जावा. ऑल दिस पॉईंट मेक्स जावा रोबुस्ट. त्यामध्ये एक्सेप्शन हँडलिंग असेल, टाईप चेकिंग मेकॅनिझम असेल, त्यामुळे जावा ही एक रोबुस्ट म्हणजे की स्ट्रॉंग मानली गेलेली आहे. तर पुढचा काय पॉईंट्स आहे? आर्किटेक्चर न्यूरल. नेक्स्ट फीचर आहे जावाचं की आर्किटेक्चर न्यूरल. देअर इज नो इम्प्लिमेंटेशन डिपेंडंट फीचर. एक्झाम्पल, साईज ऑफ प्रिमिटिव्ह टाईप इज फिक्स. इन C प्रोग्रामिंग, in data type occupies 2 bytes of memory for 32-bit architecture and 4 bit
4 bytes of memory for 62-bit architecture, but in Java it occupies 4 bytes of memory for both 32 and 64-bit architecture. म्हणजे आर्किटेक्चर न्यूरलमध्ये सिम्पली काय सांगायचं झालं तर सी प्रोग्रामिंगमध्ये आपण पाहिलं इंट हा डेटा टाईप आहे, त्याला 2 बाईट्स ऑफ मेमरी लागती जेव्हा 32-बीट आर्किटेक्चर असेल, आणि 4 बाईट्स ऑफ मेमरी लागेल जेव्हा तिथं 64-बीट आर्किटेक्चर असेल. पण जावा हे काय करतं, मेमरी मॅनेजमेंट आहे, मेमरी इफिशियंट आपण म्हणू शकतो. इन डेटा टाईप जेव्हा आपण जावामध्ये यूज करतो तर तिथं जेव्हा 32-बीट आर्किटेक्चर असेल किंवा 64-बीट आर्किटेक्चर असेल तिथं 4 बाईट्स ऑफ मेमरीज इन डेटा टाईप ऑक्युपाय करेल. त्यामुळे आपण हे आर्किटेक्चर न्यूरल असं एक फीचर आहे जावाचं असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे जावा इज अ पोर्टेबल. जावा ही एक पोर्टेबल लँग्वेज आहे. वी मे कॅरी द जावा बाईट कोड टू एनी प्लॅटफॉर्म. तर आपण आधी पण म्हटलं की जे काय कंपाईल करून जावाचा कोड बाईट कोडमध्ये कन्वर्ट होतो आणि तो आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर रन करू शकतो, एनी ऑपरेटिंग सिस्टीमवर रन करू शकतो, त्याला आपण पोर्टेबल लँग्वेज म्हणू शकतो. इट कॅन रन ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म विदाऊट बिंग रिकम्पाईल. म्हणजे आपण त्याला परत कंपायलेशन करायची गरज नाही. एकदा कंपाईल करून जो काही बाईट कोड असेल तयार झालेला तो आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर रन करू शकतो. नेक्स्ट आहे इट इज अ हाय परफॉर्मन्स. जावा इज फास्टर दॅन ट्रेडिशनल इंटरप्रिटेशन सिन्स बाईट कोड इज क्लोज टू नेटिव्ह कोड. स्टील whatever slower than कंपाईल लँग्वेज, एक्झाम्पल C++. जावामध्ये आपण सिम्पली हाय परफॉर्मन्स भेटतो का तर तिथं जीट कंपायलरचा वापर केला जातो. जीट म्हणजे जस्ट इन टाईम कंपायलर. compile to compile a code on demand basis, that is whichever method is called, only that method block will get compiled, मेकिंग कंपायलेशन फास्ट अँड टाईम इफिशियंट. म्हणजे जीट कंपायलर काय करतं, जो काही मेथडचा ब्लॉक असेल आपण फंक्शन लिहितो, जावामध्ये जे काही फंक्शन लिहितो त्याला आपण मेथड असं म्हणतो. ज्या काही मेथडला कोणत्याही मेथडला जर कॉल दिला त्या ब्लॉकला तर तोच ब्लॉक हा एक्झिक्यूट होईल. त्यामुळे जावाचा कोड हा टाईम इफिशियंट आपण मानला जातो किंवा त्या ठिकाणी हाय परफॉर्मन्स जावाकडून आपल्याला हे फीचर्स भेटू शकतं. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटेड. वी कॅन क्रिएट डिस्ट्रीब्यूट ॲप्लिकेशन इन जावा. आर एम आय म्हणजे काय तर रिमोट मेथड इन्व्होकेशन अँड एंटरप्राइज जावा बीन्स EJB are used for creating distributed application. We may access files by calling the methods from any machine on internet. आपण पाहिलं इट अलोज. जावा काय करतं टू क्रिएट डिस्ट्रीब्यूट ॲप्लिकेशन युझिंग RMI रिमोट मेथड इनोकेशन आणि एंटरप्राइज जावा बीन्स EJB आर 2 टूल्स यूज टू क्रिएट डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन. हे 2 टूल्स आपण जावामध्ये डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन इन्व्हेंट करण्यासाठी वापरू शकतो. नेक्स्ट आहे जावाचं फीचर आहे जावा इज मल्टी थ्रेडेड. अ थ्रेड इज लाईक अ सेपरेट प्रोग्राम एक्झिक्यूट कनकरंटली. We can write Java program that deals with many tasks at once by defining multiple threads. The main advantage of multi-threading is that it doesn't occupy memory for each thread. It shares a common memory area. Threads are important for multimedia and web application. थ्रेडचा वापर हा मल्टीमीडिया किंवा वेब ॲप्लिकेशनसाठी वापर केला जातो. तर ते कॉमन एरिया एकमेकांमध्ये शेअर केला जातो, त्यामुळे तिथं मेमरी इफिशियंट आपण असं जावामध्ये म्हटलं गेलेलं आहे. तर ते थ्रेड्स हे वेगवेगळी मेमरी ऑक्युपाय नाही करत, तर जे काही कॉमन थ्रेड्स असतात ते सेम मेमरी ऑक्युपाय करतात. त्यामुळे जावा ही एक मल्टी थ्रेडेड फीचर्स आपण म्हणू शकतो. टोटल आपण 10 फीचर्स पाहिले. त्याच्यामध्ये पहिला होता जावा इज सिम्पल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, सिक्युअर, रोबुस्ट. त्यानंतर आहे आर्किटेक्चर न्यूरल पाहिलं, पोर्टेबल आहे जावा, हाय परफॉर्मन्स देतं ऑलवेज, इट इज डिस्ट्रीब्युटेड, यूज फॉर डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपण जावाचा वापर केला जातो. आणि जावा ही एक मल्टी थ्रेडेड लँग्वेज आहे का तर तिथं
कॉमन मेमरी एरिया हा शेअर केला जातो फॉर सिमिलर थ्रेडसाठी आणि त्याचा वापर हा मल्टीथ्रेड किंवा वेब ॲप्लिकेशन बनवण्यासाठी जावाचा वापर केला जातो. तर दॅट्स इट. तुम्ही सर्व मुलांनी ही काही नोट्स असेल ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये किंवा मी ज्या पद्धतीने लिहिले हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. थँक्यू.